नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालत मध्ये आज सादर करत आहोत संगीताच्या जगातील एका जादूगराला. एक असा जादूगर ज्याने आपल्या सुरांनी पूर्ण जगात हिंदुस्थानचं नाव केलंय. हिंदी सिनेमांमध्ये एकानंतर एक सुपरहिट गाणी कंपोज केली, पण त्यांचं नाव कायम कुठल्या ना कुठल्या कॉन्ट्रोवर्सीज मध्ये येत राहिलं. आपकी अदालत मध्ये आता आपण प्रश्न विचारूयात आणि जनतेच्या आरोपांचं स्पष्टीकरण मागूयात. सादर आहे आजचा खटला. सुप्रसिद्ध म्युझिक डिरेक्टर बप्पी लहरी आपकी अदालत मध्ये हजर व्हा. आपकी अदालत मध्ये आजच्या जज कविता नागपाल यांची परवानगी घेऊयात आजचा खटला सुरू करण्यासाठी. सुरू करा. खटला सुरू होत आहे. आपकी अदालत मध्ये पहिला आरोप म्युझिक डायरेक्टर बप्पी लहरी यांच्यावर. आपकी अदालत मध्ये म्युझिक डायरेक्टर बप्पी लहरी यांच्यावर आरोप आहे की हे गाण्याची चाल चोरतात. बप्पी लहरी साहेब, तुम्ही शेकडो सुपरहिट गाणी दिली आहेत आणि फिल्म इंडस्ट्रीचे लोक म्हणतात की खूप टॅलेंट आहे बप्पी लहरी यांच्यामध्ये. तुम्ही मोठमोठ्या फिल्म स्टार्ससाठी गाणी केलीत. 30,000 पेक्षा गाणी एक प्रकारचा रेकॉर्ड आहे हा गाण्यांचा. पण लोक म्हणतात गाणी बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या डोक्याचा कमी वापर करता, चोरी करण्याचा, कॉपी करण्याचा जास्त वापर करता. मी एका मॉडर्न म्युझिकला इंडियामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डिस्को बीट, डिस्को जो वर्ड इंडियामध्ये घेऊन आलो. तर डिस्को जे आहे ही इंडियातली गोष्ट नाहीये, ही विदेशातली गोष्ट आहे. आणि तुम्ही विदेशातील गोष्ट उचलली. मायकल जॅक्सनचे ट्रॅक्स चोरी केले. मायकल जॅक्सनचं जे बीट आहेत, अशीच एक सिच्युएशन आहे. मिथुन चक्रवर्ती मायकल जॅक्सन बनवून डान्स करत आहेत. तिथे मी कीर्तन नाही वाजवू शकत, ना मी भजन वाजवू शकत, ना मी कुठलाही भांगडा वाजवू शकतो. टिपिकल प्रोड्युसर डायरेक्टर जो असतो तो म्हणाला आम्हाला बीटच हवाय मायकल जॅक्सनचा. तर त्यानुसार मी मायकल जॅक्सनचा बीट मी इथे घेऊन आलो इंडियामध्ये आणि खूप यश मिळालं. तुम्हाला खूप प्रेम दिलं लोकांनी, परंतु जसं जसं लोक जास्त प्रेम करत गेले तुम्ही जास्त अनुकरण करत गेला. आता अनुकरणाबद्दल बोलाल तर आता तर अनुकरण सध्याचं, आज जे अनुकरण नाही होत, आजकाल तर झेरॉक्स कॉपी होत आहे. अनुकरण मी इतकं सारं ओरिजिनल म्युझिक केलं जे मी तुमच्यासमोर लिस्ट ठेवू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला वाटेल बप्पी लहरीचा कॉपीकॅट आणि अनुकरण करण्याचा जो आरोप आहे पूर्णपणे ओरिजिनलची लिस्ट सांगा, मी तुम्हाला कॉपीची लिस्ट. हो, नक्कीच नक्कीच. ओरिजिनलची मी सांगतो जे काही तुम्ही पाहिलंय. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, किसी नजर को तेरा इंतजार आज भी है, मंजिले यार भी जगह है, रास्ते अपनी जगह. हरे नैनों में सपना, सपनों में सजनी, सजनी पे दिल लगाया, कि सजनी पे दिल लगाया, प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा. एवरीबॉडी कम ऑन. प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा, दिल के सहारे हमें पालिए, जीने का और क्या चाहिए, तोहफा 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 लाए. असे बरेचसे गाणे आहेत. आता बघा, हे गाणं आहे दूर दूर तुम रहे पुकारते हम रहे. चलते चलतेचं गाणं आहे. मी विलियम्सचं गाणं आहे. तुम्हाला मी सांगतो, हे मी सांगून टाकतो सगळ्यांसमोर, अदालत समोर मी हे सांगतोय जे गाणं होतं. दूर दूर तुम रहे पुकारते हम रहे, आज क्यों रात यूं जाओ ना. आफ्टर दैट टन 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 टन. रेन ड्रॉपचं एक म्युझिक होतं. तर तिथून आम्ही लोक, मी इन्स्पायर होऊन माझी स्टाईल आणि त्यांची स्टाईल मिक्स करून आम्ही हे गाणं, हे पहा, हे आज तुम्ही सांगाल. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, तराट्टा राट्टा राट्टा टकीला तराट्टा राट्टा. हे आराधनामध्ये आलं आहे. आओ ट्विस्ट करे
आ ओ सम ओ चाबीजेकाचा ट्विस्ट. इतना न मुझसे तू प्यार बरा तू मैं एक पागल आवारा सलीलदा सुद्धा छायामध्ये तारा टा टा तारा टा टा तारा टा टा टा. हे टोटल म्युझिकला लागलं आहे. असं मी सांगतोय ना, जर आरोप माझ्यापेक्षा जे सिनियर लोक आहेत त्यांनी इतकं केलं आहे, मी तर लहान आहे त्यांच्या समोर. जर त्यांना आधी बोलवलं असतं, त्यांना अदालतमध्ये घेऊन या. तुम्ही लोकांनी का मेरे सपनों की राणी केलं, का आउटविस्ट करे केलं. हाँ क्यों देखो अब तो तुमसा नहीं की बेखबर. हे ब्रिटिशांचं गाणं होतं. आपल्या शंकर जयकिशनजींनी घेतलं होतं. असे खूप सारे तुम्ही गाणे 2-3 आहेत. उदाहरणं R.D. बर्मन साहेबांची दिली, पंचमदांची. मी ऐकले की त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये हे उपस्थित होते. तुम्ही तर नवीनच आला होतात. R.D. बर्मन साहेब तर खूप मोठे म्युझिक डायरेक्टर होते, कसलेले होते. तर लोक म्हणायचे की R.D. बर्मन साहेब जेव्हा विदेशी जायचे तेव्हा एक बॅग भरून आणायचे सीडीजची. हो बरोबर. ती वजनामुळे फाटायची आणि ज्या सीडीज खाली पडायच्या त्या सीडीज बपिलेरी घेऊन जायचे आणि गाणं बनवायचे. परंतु त्यावेळी काय होतं, पंचमदा आणि मी दोन्ही संगीतकार आम्ही प्रयत्न केला की जे मॉडर्न म्युझिकला भारतामध्ये यंग जनरेशनला द्यायचं. तर यंग जनरेशन आज डिस्को पाहतोय. आजकाल डीजे रॉक सॉन्ग ऐकतात, परंतु त्यावेळी तर प्रॅक्टिकली नव्हतंच. तर त्या अनुसार आम्ही लोक काहीतरी युवा पिढीला जे इन्स्पायर करण्यासाठी जसं प्यारा पंचमदा, दुश्मनचं हरी ओम हरी हो हे सुद्धा तुम्ही हरी ओम हरी Copy केलं वन वे होतं. तिकीटचं इन्स्पिरेशन होतं. जसं मेहबूबा मेहबूबा शोलेमध्ये पंचमदांनी केलं होतं. तर हे पहा गाणं आम्ही असे काही मी काही तुम्हाला गाणे. तुमची एक कॉपी सांगतो, तुम्ही मला पंचमदांच्या 2 कॉपी सांगतात. नाही अशी गोष्ट काहीच नाहीये. ते सुद्धा खूप मोठे म्युझिक डिरेक्टर होते, संगीतकार होते आणि प्रत्येक म्युझिक डिरेक्टरने केलं. परंतु माझ्या मते काय आहे, संगीत जे आहे, मॉडर्न संगीत करण्याबद्दल मी आधीच बोललो आहे. नवीन काहीतरी करण्यासाठी जे तुम्हाला त्यांना त्या लोकांचा सहारा घ्यावाच लागेल. नाहीतर तुम्ही मॉडर्न म्युझिक नाही करू शकणार. बिकॉज इट्स गिटार म्हणा, ड्रम्स म्हणा, त्यांची प्रॉपर्टी. हां, तबला आपली प्रॉपर्टी, सतार आपली प्रॉपर्टी आहे, सरगम ही आपली प्रॉपर्टी आहे, शास्त्रीय संगीत ही आपली प्रॉपर्टी आहे. परंतु माझ्या मते चुकीचं नाही आहे कुठल्या गाण्यापासून इन्स्पायर होऊन मॉडर्न जनरेशनला त्यांना इन्स्पायर करणं. पण तुम्ही हे मानता का की जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आलात, जे काही पंचमदा करत होते, जे काही R.D. बर्मन साहेब करत होते, तुम्ही त्याची नक्कल करायला सुरुवात केली. तुम्हाला लोक R.D. बर्मन यांचे नकलाकार म्हणायला लागले. हे बघा, मी जर बोलायचं असेल, मला सांगायचं असेल, प्रत्येक संगीतकाराने केलंय. आणि R.D. बर्मन आणि बप्पी लहरीचं वैशिष्ट्य काय होतं, आम्ही दोघेही मॉडर्न म्युझिकला घेऊन आलो. तर आम्ही लोक काही कुणाचं हिसकावून नाही आणलं. परंतु आय रिस्पेक्ट R.D. बर्मन, कारण ते खूप टॅलेंटेड म्युझिक डायरेक्टर आहेत. आणि आज सुद्धा पंचमदांचं म्युझिक का आहे, आज सुद्धा डिस्कोमध्ये जाल, पंचमदांचं गाणं चालतं किंवा माझं गाणं चालतं. त्यामुळे तुम्ही सांगा आणखी कुठल्या संगीतकाराचं गाणं नाही चालत. बिकॉज आम्हा लोकांना एक मॉडर्न बीट, एक मॉडर्न म्युझिकचा सेन्स आम्हाला होता. तर आम्ही लोकांनी त्याला प्रोत्साहन दिलं. बस पण एवढीच गोष्ट आहे. 1980s मध्ये जेव्हा तुम्ही आला होता, जेव्हा R.D. बर्मन हो. साहेब खूप पॉप्युलर होते, हो. त्याच्यानंतर तुम्ही एका प्रकारे संपूर्ण म्युझिक इंडस्ट्रीवर ताबा मिळवला. हो, बस 73 मध्ये माझा जखमी रिलीज चलते त्याच्यानंतर जे माझं सुरू झालं 21 मध्ये, तुम्ही बरोबर बोलताय, डिस्को डान्सर, नमक हलाल, हिम्मतवाला, त्यांचं एकदमच वेगळं म्युझिक बनलं. त्यामध्ये काही कॉपीचं प्रकरणच नव्हतं. हिम्मतवाला, तोफा मवाली, मकसद, कैदी, घर होतो ऐसा, मुद्दत, एकदम वेगळं म्युझिक होतं त्यामध्ये. फोक ओरिएंटेड, यार बिना चैन कहा रे, साहेब, ज्यामध्ये फोक होतं. मी फोक पासून इन्स्पायर होऊनच मी 2 गाणी बनवली. दोन्ही गाणी सुपरहिट झाली. यार बिना चैन कहाँ रे, प्यार बिना चैन कहाँ रे, यार बिना चैन कहाँ रे, प्यार बिना चैन कहाँ रे, सोना नेकी चांदी नेकी यार तो मिला, अरे प्यार कर ले, अरे प्यार कर ले. धन्यवाद. पण जेव्हा तुमची गाणी कॉपी झाली, कशा प्रकारे तुम्ही नाराज झालात, कशा प्रकारे तुम्ही कोर्टात गेलात आणि केस केली, याच्याविषयी माझ्याकडे मोठी यादी आहे आरोपांची. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर बप्पी लहरी यांच्यावर जनतेच्या खटल्याचा आणखी एक भाग.
आपकी अदालत मध्ये आज खटला चालवत आहोत सुप्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर बप्पी लेहरी यांच्यावर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप बप्पी लेहरी यांच्यावर. आपकी अदालतमध्ये म्युझिक डायरेक्टर बप्पी लहरी यांच्यावर आरोप आहे की यांच्या गाण्यामध्ये अर्थपूर्णता कमी आणि स्टाईल जास्त असते. बप्पीदा, त्या काळाची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए हे गाणं होतं. त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा रिदम होता आणि लोक म्हणायचे की बप्पीदा जी गाणी बनवतात किंवा जे बाकी म्युझिक डायरेक्टर त्यावेळी गाणी बनवत होते त्यामध्ये गोंगाट जास्त असायचा, मेलोडी कमी असायची. नाही, गोंगाट आजकाल जास्त असतो. माझी जेवढी काही मेलडी डिस्को गाणी आहेत, जसं छोरो छोरो मेरी राहें मेरी बाहें ये है प्यार की हथकड़ी डिस्को स्टेशन डिस्को. हे जे गाणं होतं ते खूपच छान मेलडी होती. इतकं मोठं हिट होतं डिस्को. मी एक कायम व्हॉइसला अप ठेवायचो. जसं माझं गाणं होतं रातें बाकी बातें बाकी होना है जो हो जाने दो. तर हे काय आहे, हे सगळं मी आप जैसा कोई जेव्हा आलं होतं त्यावेळी एक इन्स्ट्रुमेंट यूज झालं होतं. मी आणि बिट्टूने एकत्रच आम्ही दोघं प्रॅक्टिकल डिस्को म्युझिक मी घेऊन आलो होतो सुरक्षा पिक्चरमध्ये, मिथुन चक्रवर्तीच्या. खूप मोठे हिट होतं ज्यामध्ये मौसम है गाने का. हे गाणं होतं. तुम्ही इन्स्पिरेशन घेतलं हॉलिवूडच्या गाण्यांमधून, तिथल्या म्युझिक डायरेक्टरकडून, तिथल्या म्युझिकमधून, पण जेव्हा त्यांनी तुमच्या म्युझिकमधून इन्स्पिरेशन घेतलं तेव्हा तुम्ही डायरेक्ट केस केली. हे बघा, मी तुम्ही जेवढी काही गाणी ऐकवली, दाखवली, आरोप लावलेत, त्यामध्ये कुठलेच करेक्ट नोट, करेक्ट ते इन्स्ट्रुमेंट मी नाही यूज केलं. जे माझं, मी जेव्हा केस केली होती हॉलिवूडच्या गाण्यावर, कलियों का चमन जब बनता है थोड़ा रेशम लगता है. ज्योती पिक्चर होता प्रमोद चक्रवर्तीजींचा, जितेंद्रजी आणि हेमाजी होते. तर ते गाणं लताजींनी गायलं होतं आणि सेम ट्रॅक, सेम माझं जे मेहबूबचं रेकॉर्डिंग त्यांनी यूज केलं होतं, जे ॲडिक्टिव्ह त्या अल्बममध्ये, डॉक्टर ड्रेचा जो अल्बम होता. तर तेव्हा मला काय वाटलं, जे ओरिजिनल ट्रॅक, हे बघा कुठूनही मी इन्स्पायर होऊ शकतो. जिमी जिमी आजा आजाची नोट मी फिरवली, बट आय कॅन टेक देअर ओरिजिनल ट्रॅक. पण तुम्ही तर त्यांच्या मागेच लागला होता. तुम्ही 1.5 वर्षांपर्यंत तिथल्या कोर्टामध्ये तुम्ही केस लढत राहिलात आणि लोक म्हणायचे चोराच्या उलट्या बोंबा. नाही हे खूप भारतातील लोक जे माझ्या अगेन्स्ट आहेत ते नक्कीच बोलले असतील, परंतु जास्त करून जी पब्लिक प्रेम करते आणि पब्लिकला वाटलं की बप्पीदा केवळ बप्पीदासाठी नाही गेले, हिंदुस्तानसाठी गेलो. हे हिंदुस्तानचं गाणं नंबर 1, नंबर 3 वर अमेरिकामध्ये वाजलं. यामध्ये म्युझिक डिरेक्टरचं नाव नाही दिलं. तर ही जी केस जी झाली होती, जी मी अदालतमध्ये गेलो होतो, हे बप्पी लहरीसाठी नाही, सगळ्या हिंदुस्थानासाठी, संपूर्ण हिंदुस्थानासाठी मी गेलो होतो. हा विजय आहे की माझं नाव दिलं, तिथे लिहिलं ओरिजिनल कंपोज बाय बप्पी लहरी. अजून सुद्धा सेटलमेंट बाकी आहे, परंतु माझी इच्छा आहे जेव्हा कधी येईल, हे मनापासून मी बोललो, हा सर्वांचा विजय आहे, हिंदुस्थानचा विजय. परंतु आजकालचे जे लोक आहेत त्यांचं तुम्ही काय कराल? तुमची जी 20 वर्षांपूर्वीची गाणी आहेत ती आम्ही ऐकतो, आजकालच्या सिनेमांमध्ये त्यापासून इन्स्पायर होऊन गाणी बनवत आहेत. हे बघा, ही गोष्ट होते. जसं तुम दिल की धडकन हो, धर्मेश दर्शनजींच्या सिनेमातलं गाणं. हे बघा, ही गोष्ट बघा, तुम्ही जी इतकी गाणी तुम्ही सांगितली, कॉपी कॅट वगैरे जी गाणी, आता माझं गाणं आलं होतं, सांसों से नहीं कदमों से नहीं मोहब्बत से चलती है दुनिया. तर आता तुम दिल की धडकन हो. हे गाणं जे आहे, कसं वाटलं जेव्हा करण जोहरच्या कुछ कुछ होता है सारख्या मोठ्या सिनेमामध्ये तुमच्या म्युझिक पासून इन्स्पिरेशन घेतलं? थोड्याशा नोट एकसारख्या होत्या. जाना कहाँ है प्यार यहाँ गए दरा डा 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 कुछ कुछ होता गए. तर हे काय आहे, मी नेहमीच सांगतो, जे काही नोट्स गाणी बनवताना त्यावेळी आम्ही लोक जेव्हा लहान होतो तेव्हा मी सलीलदाला फॉलो करायचो, SD बर्मन साहेबांना फॉलो करायचो. असू शकतं आजकालचे संगीतकार लोक
जे नवीन किंवा आमचे ज्युनियर असतील आजकाल खूप नाव कमवत आहेत, हिट गाणी देत आहेत. थोडं इन्स्पिरेशन जर माझ्याकडून घेतलं, पंचमदाकडून घेतलं, लक्ष्मीकांत पॅरेलालकडनं घेतलं, चांगलं आहे. आफ्टर ऑल आम्ही लोकांनी जे दिलंय त्याचं थोडं एक्सटेंडेड चालू शकतं. आणखी एक उदाहरण माझ्याकडे आहे मोहब्बतेचं, हमको हमी से चुरा लो. हो, असे तर भरपूर आहेत, परंतु मी कुणावर आरोप करायचं नाहीत. मला तुम्ही सांगत आहात, मी नक्कीच हे कधी झालं असेल आणि हे सुद्धा ते- जरा तुम्ही पब्लिकला सांगून टाका कुठून उचललं हे. नाही उचललंय म्हणजे एक माझी थीम इन्स्पायर केलंय. इन्स्पायर. करेक्ट. हे गाणं या गाण्यावर जे माझं म्युझिक होतं, आना जाना लगा रहेगा, दुख जाएगा सुख आएगा, करेगा जो भी भलाई के काम, उसका ही नाम रह जाएगा. हे गाणं होतं, परंतु यामध्ये माझं एक थीम म्युझिक होतं गाण्यामध्ये. तारा री रा 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 रा, तारी रा 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 रा. हे जे गाणं होतं, हे जे म्युझिक होतं माझं संपूर्ण सिनेमामध्ये होतं. अमिताभ बच्चनजी होते, कमल हसनजी होते. तर थीम गाणं असेल, हे जे गाणं तुम्ही म्हणालात मोहब्बतेचं, जवळपास सारखे आहेत, इन्स्पिरेशन आहे. परंतु मी खूप आनंदी आहे जी नेक्स्ट जनरेशन आम्हा लोकांना फॉलो करतायत, लक्ष्मीजींचं, आरडीजींचं माझ्या गाण्यापासून इन्स्पायर होऊन गाणं बनवताय. आय एम व्हेरी हॅपी. माझा त्यांच्यावर कुठलाच आरोप नाहीये. जनतेला विचारूया की जनतेला कसं वाटतं जेव्हा एकमेकांची गाणी कॉपी होतात. लोकांना काय विचारायचं याविषयी? जसं की तुम्ही सांगत आहात लहानपणापासून इन्स्पिरेशन, तर इन्स्पिरेशन घेणं खूप चांगली गोष्ट आहे. परंतु आज तुम्ही संगीत कॉपी करत आहात, उद्या गाणी कॉपी होतील आणि मग हॉलिवूडची गाणी पूर्णपणे इकडे येतील. तर मग असं असताना भारतात आपल्या संगीताची काय ओळख राहील? आधी तर आता बॉलिवूडमध्ये हॉलिवूडची स्टोरी कॉपी करणे बंद करा. तिकडे जो सिनेमा हिट होतो तोच सिनेमा इकडे बनतो. ते आधी बंद करा आणि गाणी ओरिजिनल स्क्रिप्ट असलं पाहिजे. मला असं वाटतं मनापासून हिंदुस्थानमध्ये असा सिनेमा बनवावा, असा विषय यावा, प्रत्येक म्युझिक डिरेक्टरने संपूर्ण हिंदुस्थानी म्युझिक बघावा. जेव्हा तुमची गाणी हिट होत होती, तुम्ही मोठे म्युझिक डायरेक्टर होता, त्यावेळी तुम्ही काय इन्स्पिरेशन घेतलं आम्हाला माहित नाही, परंतु तुम्ही डबल मिनिंग वाली गाणी बनवली. खूप बनवली. खूप बनवलीत ना? हो. लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता आणि थोडंसं डबल मिनिंग गाणं झालं होतं. मला सुद्धा आवडलं नव्हतं, परंतु गाणं खूप मोठं हिट झालं होतं. गुटूर गुटूर. चढ़ गए ऊपर रे अटरिया पे लोटन कबूतर रे. खूप मोठं हिट झालं होतं गाणं. त्यावेळी माहित नाही, काहीतरी डबल मिनिंगचं गाणं एक काळ येतो, कायम मी पाहिलाय. मी 32 वर्षांपासून काम करतोय. कधी कधी चेंजेस येतात. जसं हे जे सरकारी लो खटिया जे गाणं आहे, हे ओरिजिनल गाणं होतं. एक भोजपुरी सॉन्ग आहे हे, जे सुरिनाममध्ये खूप मोठं आधी हिट तुम्ही ते होतं. गुटूर गुटूरवाला आधी जनतेला सांगा कुठलं गाणं आहे. मी 2-3 गाणी ऐकवतो जी डबल मिनिंग आहेत. एक आंख मारू तो पर्दा हट जाए, दूजी आंख मारू कलेजा कट जाए, दोनों आंखें मारू तो छोरी पट जाए, छोरी पट जाए. त्याच्यानंतर हे गाणं सुद्धा थोडं डबल मिनिंग होतं आणि नंतर खूप चाललं हे गाणं खूप. त्यानंतर एक गाणं होतं, झोपड़ी में चार पाई, मानुस बिना रोए परे, प्यार का कर ले हंगामा, निकल न जाए ये सुहानी घड़ी, झोपड़ी में चार पाई. मवालीमध्ये होतं. मग तुम्ही जे बोललात, अरे चढ़ गया ऊपर रे अटरिया पे लोटन कबूतर रे, अरे पंछी दीवाना पाए जहाँ दाना, आयोगी उड़ मुड़ के
अटरिया पे होय, अटरिया पे होय, अटरिया पे लोटन कबूतर रे. अरे गुटुर 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 हाय हाय गुटुर गुटुर. मग तुम्हाला नंतर वाटलं का की तुम्ही चूक केली अशा प्रकारची गाणी म्हणून? माहित नाही, त्यावेळी जसं चोली के पिछे गाणं आलं हम्म. त्या वेळापासून ही सगळी अशा टाईपची गाणी यायला सुरुवात झाली. चोली के पिछेच्या आय थिंक 6 महिन्यानंतर हे गुटुर गुटुर गाणं आलं. तर प्रोड्युसर येऊन बोलला, बप्पीजी असं गाणं बनवून द्या मला. तर आय डेंट लाईक धिस सॉन्ग, दिस टाईप ऑफ वर्डिंग. कारण हिंदी वर्ड्स अंजानजी असं खूप करायचे. बप्पी असं गाणं नको बनवस. तर बट हे बघा, डबल मिनिंग गाणं जास्त दिवस चालत नाहीत. तो 6 महिने 8 महिन्यांचा एक टाइम होता. त्यानंतर मग तो काळ निघून गेला. पण आजकाल जी रिमिक्स येत आहेत बप्पीदा, ते पुन्हा त्या गाण्यांमध्ये सुद्धा डबलच्या ऐवजी ट्रिपल मिनिंग त्यामधून काढतायत. ही तर खरी गोष्ट आहे. रिमिक्स गाणं वाईट नाहीये. रिमिक्सचा जो व्हिडिओ असतो ना, तो व्हिडिओ मला माहित नाही, थोडासा तुमच्या वेळी जे म्युझिक वाजायचं ते कानाला खूप छान वाटायचं आणि आज जे म्युझिक आहे ते डोळ्यांना खूप छान वाटतं. तर यामध्ये आता तुम्ही कुठे टिकू शकता या स्थितीमध्ये? नाही. गोष्ट अशी आहे, गाणं बघतात, गाणं ऐकत नाहीत. आज जोपर्यंत तुम्ही टीव्ही लावाल, नेहमी 10 वेळा गाणं पाहिल्यानंतर गाणं हिट होतं. आणि तुम्ही सुद्धा एखादा अल्बम बनवला, दिवसात 50 वेळा प्ले करायला लावा, पण स्वतःचा त्यांना पैसा खर्च करून तुम्ही सुद्धा हिट व्हा. पण त्यांना कपडे कमी घालावे लागतील. नाही 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 नाही, परंतु सिंगर बनण्यासाठी त्यांना कपडे नाही घालावे लागतील. सिंगर्स तर काही सूट वगैरे घालून काही नवीन स्टाईल घेऊ शकता. जशी माझी चैन आहे, कुणाची तरी टोपी असेल, कुणाचा ब्रेसलेट असेल, कुठली एखादी स्टाईल घ्या, नवीन स्टाईल घेऊन तुम्ही गाणं गा. 25 वेळा आलं तरी तुम्ही स्टार व्हाल. आणि तुमचं जे लेटेस्ट तुम्ही बनवलं फुटबॉल फिवर, हो हो. ते सुद्धा खूप हिट झालं. ते सुद्धा लोकांनी खूप पाहिलं आणि ते कमीत कमी त्यामध्ये कुठलं डबल मिनिंग नाहीये. ते खरंच लोकांना इन्स्पायर करणारं गाणं आहे. मी प्रयत्न केला. हे पहा, मी एक फुटबॉल लवर आहे आणि रिकी मार्टिनने गाणं गायलं होतं एकदा 4 वर्षापूर्वी. तर हू मोठे दाला ला 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 दी टारा. तर मी विचार केला, इंडियातून फुटबॉल इतकं मोठं, आपल्याला आता सध्या फुटबॉल टीम नाही आहे इंडियाची जी आपल्याला वर्ल्ड कपमध्ये, परंतु मी सगळ्या प्लेयर्सला आणि फुटबॉल लवर्सला इन्स्पायर केलं पाहिजे. तर त्यामुळे मी हे गाणं हे मी बनवलं. तर मी तुम्हा लोकांना ऐकवतो थोडंसं सर्वांना. फुटबॉल फिवर चालू आहे. हे ओले 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 फुटबॉल फीवर ओले ओले ओले. कम ऑन एवरीबॉडी. ओले 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 फुटबॉल फीवर ओले ओले ओले. फुटबॉल इज आवर लाइफ. फुटबॉल है जिंदगी. ब्राजील ब्राजील गोया जर्मन इटालिया इंग्लैंड अर्जेंटीना या फ्रांस. फुटबॉल से है रोमांस. ओले 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 इट्स फुटबॉल फीवर. ओले ओले ओले. थँक गॉड. मी एक गोष्ट सांगतो. थँक्यू थँक्यू. अँड ज्या कुठल्या फुटबॉल टीमचं मी नाव घेतलं होतं, दोन्ही कमीत कमी इटली आणि फ्रान्स आले होते फायनल्समध्ये. मी तर सपोर्टर आहे स्ट्रेट. मी ब्राझीलचा सपोर्टर आहे. खूप पण दुःख तुमची झालं. टीम तर मी जाणार हारली. होतो. आज मी जर्मनमध्येच राहणार होतो. सगळे तिकीट कॅन्सल केले. इतकं दुःख मला. मी ज्या दिवशी ब्राझील हरला, मी खूप दुःखी होतो. तर एनिवे, गाण्यांमध्ये ज्या 2 टीम आहेत, इटली आणि फ्रान्स आले होते. तर बघूयात 9 तारखेला काय, कोण घेऊन जाणार. बप्पीदा, ही तर फुटबॉलची गोष्ट होती, परंतु या आरोपांची खूप मोठी यादी आहे हो, अच्छा, माझ्याकडे. अच्छा, खरा. आपण आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये बप्पी लेहरी यांच्यावर जनतेच्या खटल्याचा आणखी एक भाग. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत सुप्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर बप्पी लेहरी यांच्यावर. आपकी अदालतमध्ये म्युझिक डायरेक्टर बप्पी लेहरी यांच्यावर आरोप आहे की हे गिमिक्सचा वापर करतात.
बप्पीदर लोक म्हणतात की म्युझिक तर करतात परंतु बरोबर ड्रामा सुद्धा करतात. तुमची ही स्टाईल, तुमचा हा चष्मा, तुमचे हे केस. नाही. चांगली गोष्ट आहे. आता बघा, वर्ल्डमध्ये बीटल्स त्यांची आपली स्टाईल होती, एल्विस प्रेस्लीची आपली स्टाईल होती, मायकल जॅक्सनची आपली स्टाईल. माझा सगळ्यात फेवरेट आता जो सिंगर आहे रिकी मार्टिन, त्याची सुद्धा एक स्टाईल आहे. तर मी लहानपणापासून एल्विस प्रेस्लीचा फॉलोअर होतो. तर मी एक आपला विचार केला, जर मी जेव्हा सुद्धा एक संगीतकार, मी जेव्हा सिंगर आणि मी नॉट संगीतकार, आय एम अ सिंगर आणि संगीतकार, तर दोन्हीमध्ये जेव्हा नाव होईल तेव्हा मी आपली एक इमेज बनवेन. तर ही मी इमेज क्रिएट केली आहे. दिस इज बप्पी लहरी, दॅट्स गोल्डन मॅन. 4-5 किलो सोनं असलेली image. गोल्ड मॅन तर म्हणू शकतात. सोनं खूप लकी आहे माझ्यासाठी. एक खूप मोठे ऍक्टर आपले राजकुमार साहेब जे या जगात आज नाही आहेत, त्यांना तुम्ही भेटायला गेला होता आणि ते म्हणाले होते की या माणसाच्या सगळ्या बोटांमध्ये अंगठ्या आहेत, इतकं सोनं घातलंय, मी तर याच्याशी हात नाही मिळवणार, हा तर बाईसारखा वाटतो. नाही, ही गोष्ट खरी आहे. त्यांना वाटलं जे गोल्ड इतकं सोन्याची चैन वाटते एखादी स्त्रीसारखं तुम्ही सोनं घालता. तर आता तरी मी हीच गोष्ट सांगेन की एकदा मी आत्ताच 1 वर्षापूर्वी मी लंडनमध्ये होतो. इतकी थंडी होती. तर थंडीमध्ये मी कोट घातला होता, तर आतमध्ये माझ्या सगळ्या गोल्ड चेन होत्या. तर काही लोक आली येऊन म्हणतात, आर यू बप्पी लहरी? मी म्हणालो, का तुम्हाला वाटत नाही का मी बप्पी लहरी आहे? म्हणाले, वाटतं तर आहे बप्पी लहरी, परंतु तुमच्या सोन्याच्या चैन कुठे आहेत? मी म्हणालो, इतकी थंडी आहे, मी सगळे आत ठेवले आहेत. यू वॉन्ट टू सी दे? नाव यू आर द बप्पी लहरी. तर हा एक ट्रेडमार्क झाला. आणखी काही नाही, गोल्ड दिसलं पाहिजे बप्पी लहरी दिसण्यापूर्वी. ही गोष्ट खरी आहे का की तुमचं गोल्डचं लॉकेट एकदा मायकल जॅक्सनने मागितलं होतं? येस, ऑफकोर्स. एकदाच आले होते ते बॉम्बेमध्ये. मी एकदा त्यांना भेटायला गेलो होतो. तर हे माझं जे गणपती बाप्पांचं लॉकेट आहे, हे खूप आवडलं होतं त्यांना. तर असं वाटलं होतं मी देऊन टाकावं. मग परत मी विचार केला, हे बघा, मी आता सुद्धा मी एका म्युझिकल प्रोग्राममध्ये मी गोल्डची चेन, सोन्याची चेन देऊन टाकली. सुनामीसाठी एक गोल्ड चेन काढून देऊन टाकली. परंतु हे मी दिलं नाही, कारण गणपती बाप्पा माझा खूप लकी आहे. आणि मी खूप विचार केला. आफ्टर ऑल मायकल जॅक्सन इज अ बिग स्टार. खूप आवडलं होतं, म्हणाले फॅन्टॅस्टिक. तर मी विचार केला, त्यांच्याकडे तर सगळं काही आहे, परंतु माझ्याकडे तर देवच आहे. देवाला मी कसं काय सोडू? म्हणूनच बप्पीदा, तुम्ही कायम प्रयत्न केलाय जे जगातील मोठमोठे स्टार्स, बॉय जॉर्जला तुम्ही इथे घेऊन आला होतात. बॉय जॉर्ज, येस. आधी आले होते समंथा फॉक्स, रॉक डान्सर पिक्चरमध्ये. त्यामध्ये सुद्धा एक डबल मिनिंग गाणं होतं, ते सगळ्यांनाच माहिती आहे. You are my chicken fry, you are my fish fry, कभी ना कहना मुंडिये बाय बाय बाय. तर एक गाणं होतं त्यामध्ये, ट्रॅफिक जॅम. ते गाणं होतं, खूप छान होतं. तर त्यावेळी समंथा फॉक्स आली होती. फर्स्ट टाइम मी लंडनच्या पॉपस्टारला घेऊन आलो होतो. आणि त्याच्यानंतर बॉय जॉर्ज, ज्यांना माझा येणारा सिनेमा दिवाना हूं मैं तेरामध्ये बॉय जॉर्ज आणि अपाचे इंडियन येत आहेत. म्हणून तुम्ही इतक्या मोठमोठ्या स्टार्सना घेऊन आलात, परंतु तुम्ही इथले जे आपले सिंगर्स आहेत, जे नवीन सिंगर्स आहेत, त्यांच्यासाठी इतका प्रयत्न नाही केला की त्यांना मोठं स्टार मी असा बनवावं? एकच संगीतकार आहे जो मी लताजी, आशाजी आर्टिस्ट बरोबर मी काम केलं आहे. इतकी गाणी आम्ही बरोबर केलेत. रफी साहेब, किशोर कुमारजी तर माझे म्हणजे शेवटचं सॉन्ग त्यांनी गायलं. शेवटचं गाणं त्यांच्या आयुष्यातलं वक्त की आवाज सिनेमामध्ये गायलं होतं 6 वाजता संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी त्यांचा देहांत झाला होता. तर मी नवीन आर्टिस्टला खूप घेऊन आलो. जसं तुम्ही म्हणालात, कोई यहाँ नाचे नाचे, उषा उत्तप. फर्स्ट टाइम मी हिंदीमध्ये त्यांना, ते हरे रामा हरे कृष्णामध्ये पंचमदांनी दम मारो दम बरोबर इंग्लिशमध्ये होतं. अलिशा चिनॉय टार्झनमध्ये, टार्झन माय टार्झन. त्या गाण्यामध्ये मी पहिला ब्रेक दिला. सलमा आगा, हे रात में जो मजा है, मजा ये कुछ नया नया. रुना लैला, सुपर रुनाचा अल्बम केला होता. नंतर पार्वती खान, जिमी जिमी आजा आजा, या शरण प्रभाकर. हमेली जैसी हसी. तर असे विजय वेनेडिक, आय एम अ डिस्को डान्सर, बाली ब्रह्मभट, त्यांना सुद्धा लास्टला घेऊन लंडनमधून मी घेऊन आलो होतो. जेव्हा तुम्ही विटनी होस्टन यांच्या साथीने हो. गाणं बनवण्याचा प्लॅन अगदी केला, बरोबर बोललात. मी प्रयत्न करतोय विटनी होस्टनला ते आवडावं,
मी ऑलरेडी ट्रॅक त्यांना पाठवला आहे. 5 ट्रॅक पाठवलेत मी. कदाचित याच आठवड्यामध्ये आवडतील त्यांना. तर मला असं वाटतं एक गाणं त्यांच्याबरोबर करून आय वॉन्ट ग्रॅमी अवॉर्ड, जे माझं स्वप्न आहे. पण त्यामुळे माझे आरोप कमी होणार नाहीत बप्पीदा. आपण एका ब्रेकसाठी हो, थांबूया नक्कीच. आणि ब्रेक नंतर जेव्हा परत येऊ तेव्हा बप्पी लेहरी यांच्याकडून आणखी काही आरोपांवर स्पष्टीकरण मागूयात एका छोट्या ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज आरोपांच्या आणि प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये आहेत नावाजलेले सुपरहिट म्युझिक डायरेक्टर बप्पी लेहरी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप बप्पी लेहरी यांच्यावर. आपकी अदालतमध्ये म्युझिक डायरेक्टर बप्पी लेहरी यांच्यावर आरोप आहे की हे आता आउटडेटेड झाले आहे. बप्पीदा, एक काळ होता जेव्हा तुमचं प्रत्येक गाणं दे दे प्यार दे, चलते चलते, एकापेक्षा एक गाणी हिट होत होती. आणि आता आम्ही बघतोय की मागील 4-5 वर्षांमध्ये कुठलंच असं सुपरहिट गाणं तुम्ही नाही दिलं. नाही, सुपरहिट हे सुद्धा तर माझं सक्सेस आहे. जे सुपरहिट 3-4 वर्षांपासून माझी गाणी रिमिक्स होऊन इतकी मोठी हिट झाली. जसं रात बाकी, यार बिना चैन कहा रे. आणि सिनेमांमध्ये जे गाणं आहे ते मी 2005 मध्ये जो एक पिक्चर आला मैंने गांधी को नहीं मारा, जो माझा खूपच एक प्रेस्टिजियस सिनेमा आहे. जे मी खूप काम चांगलं केलं आणि मी काम चांगलं केलं म्हणजे पब्लिकला खूप आवडलं आणि क्रिटिक्सला. तर मी थोडासा चूझी झालो. जे आजकाल जे कधी कधी दिसतात सिनेमांमध्ये 3-4 म्युझिक डायरेक्टर आहेत. एखादं गाणं पण कुठून एक काळ तरी होता घेतायत. तुमचं या गोष्टीमुळे वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुक मध्ये तुमचं नाव यामुळे होतं की एका वर्षाच्या आत तुम्ही 37 फिल्म्स इन 1 इयर 1987 मध्ये. एका वर्षामध्ये तुम्ही 37 सिनेमे हो. बनवले. येस. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तुमचं नाव आलं. 30,000 पेक्षा गाणी तुम्ही Right, बनवली आहेत. right. पण मग आता काय झालं? हवा निघून गेली का बप्पीदांची? आता आजकाल कसं आहे? गाणीच नाही. हवा जी आहे निघून गेली बॉलिवूड इंडस्ट्रीची. जो गोल्डन एरा होता, जितके पिक्चर प्रोडक्शन होत होते, आजकाल प्रोडक्शन खूप कमी झालंय. त्या काळामध्ये बघा, माझ्या हातामध्ये 100 पिक्चर्स आहेत. लक्ष्मीकांत प्यारेलालजींच्या हातात 100 पिक्चर्स होते. आणि जितके काही माझ्या मते आणखी सुद्धा कमीत कमी मोजून निवडून 300-400 सिनेमे एका वर्षात बनत होते. आजकाल सिनेमे खूपच कमी बनतात. जर एक गाणं हिट झालं, एक सिनेमा हिट झाला, तर एका वर्षासाठी तुमचं सगळं काही होऊन जातं. त्या काळामध्ये 12 सिनेमे सिल्वर जुबली माझे एका वर्षात. तर आजकाल तर कोणी विचार सुद्धा करू शकत नाही. एक सिनेमा हिट झाला, बास, त्यांचं नाव झालं फिल्मफेअरमध्ये, आणखी कुठल्याही अवॉर्ड फंक्शनमध्ये त्यांचंच नॉमिनेशन येतं. परंतु मी जेव्हा काम केलं, त्या साऱ्या सिनेमांमध्ये काम केलं, नॉट इन ओनली हिंदी, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड. परंतु आजकाल काय झालं, ते खूप सिलेक्टेड सिनेमे आणि मी जे काय आजकाल जे काम करतायत आणि जे मला मनापासून आवडतात. परंतु बघा, आजकाल 440 सिनेमांची गोष्ट, माझं आता तसं नाहीये. जे माझ्या ज्युनियरशी बरोबर जाऊन बसून काम करावं, जे मला रिस्पेक्ट देऊन काम करून घेतील, जे रिस्पेक्ट देऊन मला बोलवतात की बप्पीदा या, गाणं गा, गाणं तयार करा. तर आजकाल विचार करतो, माझ्यासाठी रिस्पेक्ट जास्त इंडस्ट्रीमध्ये आहे. ज्यांना मी यंग डिरेक्टर बघितलं, आज ते नंबर 1 डिरेक्टर आहेत. सगळे सपोज राजकुमार संतोषीजी, डेव्हिड धवनजी, हे सगळे यंग सुपरस्टार डिरेक्टर आहेत. तर आता मी जो असा एक पिरियडमधून गेलो आहे, तर मला वाटतं त्यांना जर काही आवडलं, जर म्युझिकसाठी आणि माझ्याजवळ आले, तर मी काम करेन. मी कधी काम मागण्यासाठी फोन नाही करणार. जर आय वॉन्ट हा बॅनर, हे बघा, आज अनेक मोठे मोठे बॅनर सोडून तुम्ही विचारलं, मी बप्पी लेहरी आज इतकी सगळी गाणी दिली हिट, बट यामुळे मी खूपच चूझी आहे. पण आज जेव्हा आम्ही रिमिक्स बघतो तेव्हा तुमचीच गाणी सगळीकडे दिसून येतात. याचा अर्थ असा आहे की तुमचं जे म्युझिक त्यावेळी होतं ते आज सुद्धा आजही रिलेव्हंट जिवंत आहे. हे माझं क्रेडिट आहे. क्रेडिट माझं नाही आहे, वरच्याचं आहे. जनतेचं प्रेम आहे. जी ते गाणी आज सुद्धा, जे 85 मध्ये गाणं होतं, ते सुद्धा आजचा 18 वर्षांचा मुलगा डिस्कोमध्ये नाचतो आहे.
तर ही खूपच मोठी गोष्ट आहे जे आम्ही लोकांनी, मी 25 वर्षांपूर्वी जे म्युझिक दिलं आता सुद्धा ते चालतंय. खूपच चांगली गोष्ट जनतेला आहे. आजच्या त्या रिमिक्सेसची 1-2 उदाहरणं तुम्ही सांगू शकता का? गोरी हे कलाइया जशी गाणी. हो, हे गाणं जे आहे पहा, आज 1991 मध्ये हे गाणं सुपरहिट होतं, आज का अर्जुन मध्ये. तर हे गाणं बघा जर गोरी है कलैया तुला दे मुझे हरी हरी चूड़िया अपना बना ले मुझे बाल में. हे गाणं जे आहे आता रिमिक्स झालं आणि रिमिक्स कोणी केलं? माझाच मुलगा बाप्पा लहरीने केलं. का? बाप्पा म्हणाला, डॅडी जर तुमचं गाणं सगळेजण रिमिक्स करून वर्ल्ड वाईड हिट होत आहेत, मग मी का नाही रिमिक्स करायचं? मी म्हणालो, बघ तू रिमिक्स कर, बट अंडर द गायडन्स ऑफ मी. गाण्याला बिघडवू नकोस. तो चूड़िया हो चूड़िया गोरी है कलैया मैं ला दूं तुझे हरी हरी चूड़िया. ऑल द डिस्कोटेक मध्ये गाणं वाजतंय. तरी खूप आनंदाची ही गोष्ट आहे, जे 90sचं गाणं आता 2005 मध्ये प्रत्येक डिस्कोमध्ये चालू आहे. मी तुम्हाला ऐकवतो एक हिट गाणं या वर्षीचं. अरे लाख लाख रोज आके बस जाते गए इस शहर में दिल लगा के बस जाते गए. सोने की राहों पे सोने को जगह नहीं, शोला है या है बिजुड़िया दिल की बजरिया. मोठ्याने बोला. शोला है दिल की बजरिया दिल की बजरिया. दिस इज माय सक्सेस. जे लहान लहान मुलं हे गाणं या वर्षात गात आहेत आणि या वर्षात अनेक गाणी येत आहेत. मी तेच मला हवं आहे, जे देवाचं, जे तुम्ही विचारलं की लॉकेटचीच जादू आहे. डेफिनेटली प्रत्येक धर्माची जादू आहे. त्यांचा आशीर्वाद आहे जो बप्पी लहरीला कायम सगळ्यांचं प्रेम मिळालंय, प्रेम मिळत राहील. बपिता, आम्ही जनतेच्या बाजूने आरोप लावले, तुम्हाला प्रश्न विचारले, तुम्ही स्पष्टीकरण दिलं. आपण Thank you एका very ब्रेकसाठी much. थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आप की अदालत मध्ये आजच्या जज कविता नागपाल यांचा निर्णय. आपकी अदालत मध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवला सुप्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर बप्पी लहरी यांच्यावर. आम्ही त्यांना विचारलं की ते वेस्टर्न म्युझिकची कॉपी का करतात. आम्ही त्यांना स्पष्टीकरण मागितलं त्यांच्या रिमिक्सेसवर. आम्ही त्यांना विचारलं त्यांच्या स्टाईल बद्दल. आता वेळ आहे आपकी अदालत मध्ये आजच्या खटल्यावर आजच्या जज कविता नागपाल यांच्या निर्णयाची. बप्पीदांनी त्यांच्यावरचा कॉपी कॅट हा आरोप स्वीकारला, पण त्याबरोबर ते असंही म्हणाले की ते ओरिजिनल म्युझिक सुद्धा कंपोज करतात ज्यात मेलेडी असते आणि त्यांचं म्युझिक कॉपी नसतं तर ते इन्स्पायर्ड असतं. पण जर ते स्वतःच हे मान्य करतात की ते कॉपी कॅट आहेत तर अदालत त्यांना नक्कल करण्याच्या आरोपाखाली दोषी ठरवते. पण त्याचबरोबर ते त्यांच्या ज्युनियर्सना त्यांच्या गाण्याची नक्कल करण्यासाठी माफ करतात. त्यासाठी अदालत त्यांना हा सल्ला देतोय की येत्या काळात त्यांनी हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक आणि फोक म्युझिकवर लक्ष द्यावं आणि वेस्टर्न क्लासिकल आणि वेस्टर्न म्युझिक आणि पॉप म्युझिकवर कमी. प्रेक्षकांना मला हेच सांगायचंय की आतापर्यंत जे कॉपीकॅट म्हटलं गेलं, परंतु काही गाणी माझी अशी आहेत, जोपर्यंत बॉलिवूड इंडस्ट्री राहील तोपर्यंत हे गाणे चालत राहतील. एफ शार्प द्या. प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे हम लौट आएंगे जब भी आपकी अदालत बुलाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना. थैंक यू. धन्यवाद.